नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 16 जुलै 2021 आणि आता बरोबर संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण सुरुवात करूया coinmarketcap.com पासून. 10,930 क्रिप्टोकरन्सीज आहेत टोटल आता कॉइन मार्केट कॅप नुसार, आणि काल होत्या 10,904 होत्या आय थिंक. तर 26 क्रिप्टोकरन्सीज रजिस्टर झालेल्या आहेत फक्त 24 तासांमध्ये. म्हणजे एका तासाला एकापेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी रजिस्टर होत आहेत. 385 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत. $1.28 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे. $66.15 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स वाढून 46% झालाय. इथिरियमचा 17.1% आहे. टोटल मार्केट कॅप $1.28 ट्रिलियन आणि 1.87% मार्केट आणखीन खाली आलेलं आहे कालपेक्षा सुद्धा. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज पटापट चेक करूया. बिटकॉइन आता आहे $31,372, 1.31% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.33% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम $1,870 आता आहे, 1.79% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 9.72% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. टेदर $1 आहे. बायनान्स कॉइन $305 आहे, 1.31% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.21% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. कार्डॅनो $1.19 आहे, म्हणजे $1.19. 2.92% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये, 10% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. रिपल आहे 6व्या नंबरवरती, 59 सेंटला आता आहे, 1% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. नेक्स्ट चेक करूया. 7व्या नंबरवरती USDC म्हणजे USD कॉइन आहे $1 वरती. डोज कॉइन आता आहे 17.95 सेंट्सला, म्हणजे $0.1795. 5.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 17.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. पोल्काडॉट 9व्या नंबरवरती $12.38 5.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 18.31% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. BUSD बघितलं तर आता $1 आहे आणि युनिस्वॉप 11व्या नंबरला गेलेला आहे 16.13%. 12व्या नंबरला आता आहे बिटकॉइन कॅश $443, जवळजवळ 1.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7.37% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. लाईट कॉइन आता आहे $121.68, 13व्या नंबरवरती 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5.25% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. सोलाना आता आहे $27.81, 4.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14.20% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. 15व्या नंबरवरती चेन लिंक आहे $15 किंवा $15.34, 4.5% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 13.84% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. रॅप बिटकॉइन म्हणजे WBTC आता आहे बरोबर 31,350, 1.39% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 4.25% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. स्टेलर म्हणजे XLM आता आहे $0.2363 म्हणजे 23 सेंट्सला आता आहे, 2.5% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 0.14% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. डाय हा एक स्टेबल कॉइन आहे $1, 18व्या नंबरवरती. 19व्या नंबरवरती आहे इथिरियम क्लासिक, $41.83 आता आहे, 4.5% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 14.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. पॉलिगॉन म्हणजे मॅटिक आता आहे 83 सेंट्सला, $0.8374, 5.17% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 18.32% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. तर आज आपण टॉप 10च्या ऐवजी टॉप 20 घेतलेले आहेत, फक्त त्यांचं मार्केट कॅप सोडून दिलेलं आहे. तुम्हाला ही नवीन पद्धत कशी वाटते ते बघा आणि मला तसं तुम्ही फीडबॅक दिलात जर युट्यूबवरती तर मला नक्कीच आवडेल. कमेंट्समध्ये प्लीज फीडबॅक द्या. आपण पुढे वळूया न्यूज सेक्शनकडे. सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून. तर कॉइन टेलिग्राफवरची पहिली न्यूज आहे आता, बायनान्स स्टॉप्स स्टॉक टोकन सेल्स इफेक्टिव्ह इमिडिएटली. तर आपण बघत आलो होतो गेल्या 7, 8, 10, 15 दिवसांमध्ये जपानपासून सुरुवात झाली, नंतर बऱ्याचशा देशांमध्ये UK मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी बायनान्सला नोटिसेस पाठवल्या गेल्या आणि काही ठिकाणी त्यांचं पेमेंट प्रोसेसिंग सुद्धा थांबवण्यात आलं होतं बँकांकडून. याच्या मागे कारण काय होतं की बायनान्स या कंपनीने किंवा बायनान्स या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने लिटरली स्टॉक मार्केटवरच्या काही कंपन्यांचे स्टॉक्स कन्वर्ट केले टोकन्समध्ये आणि ते विकायला यांनी सुरुवात केली होती.
आणि त्यामुळे हा सगळा रेग्युलेटरी क्रॅकडाऊन त्यांच्यावरती आला होता. आणि त्यांनी आता चांगली स्टेप घेतली असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी टोकन सेल्स जे करत होते ते स्टॉक मार्केटच्या हिशोबाने ते थांबवलेले आहेत. कारण स्टॉक मार्केट्स हे हेवीली रेग्युलेटेड इंडस्ट्री आहेत. त्याच्यामध्ये जर बायनान्सला उतरायचं होतं तर त्यांनी आय थिंक आधी सगळ्या परमिशन्स घेऊन सगळं क्लॅरिफाय करून मग करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता त्यांनी देर आहे दुरुस्त आहे आपल्यामध्ये म्हणतात, तर आता तरी ऍटलिस्ट बायनान्स क्लिअरली आणि चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंटली काम करू शकेल असं वाटतंय. कारण बायनान्स जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज आहे क्रिप्टो करन्सी मधलं आणि खूप लोक त्याच्यावरती डिपेंडंट आहेत विकत घेण्यासाठी, विकण्यासाठी, ओव्हरऑल ट्रेडिंग करण्यासाठी. तर आय थिंक आता त्यांच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि चांगल्या प्रकारे काम सुरू होईल. क्रिप्टो ऑफर्स मोर फ्रीडम, कॉइनबेस सीईओ रिस्पॉन्स टू डॉज क्रिएटर. तर डॉज कॉइनचा क्रिएटर जो आहे त्याने आता रिसेंटली ट्विटरवरती बरेचसे ट्विट्स करून क्रिप्टो कम्युनिटीला नावं ठेवण्याचं काम केलेलं आहे की क्रिप्टो करन्सी कम्युनिटीमध्ये लोक जे जायंट्स आहेत ते आणखीन मोठे होत जातात आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे तेच काही गोष्टी करू शकतात, बाकीचे लोक करू शकत नाहीत. आणि हे जवळजवळ जगातल्या सगळ्या डोमेन्समध्ये ऍप्लिकेबल आहे, क्रिप्टोमध्ये सुद्धा आहे. तर त्याला उत्तर दिलेलं आहे ब्रायन आर्मस्ट्रॉंग म्हणून जो कॉइनबेसचा सीईओ आहे त्याने, की बाबा क्रिप्टोमध्ये ऍटलिस्ट काय म्हणतो आपण त्याला, सिक्युरिटीज नाही आहेत, किंवा मग सिक्युरिटी म्हणजे असा एक ऍसेट असतो जो रेग्युलेशनच्या अंडरच जावा लागतो किंवा त्याच्यावरती काहीतरी रिटर्न्स प्रॉमिस केलेले असतात म्हणून त्याला रेग्युलेशन मॅन्डेटरी असतं. तर सिक्युरिटी या कॅटेगरीमध्ये येत नसल्यामुळे बरेचसे कॉमन मॅन, बरेचसे नॉर्मल लोक सुद्धा अर्ली स्टेजमध्ये घेऊ शकले आणि ते आज मोठे झाले. तर आता हे त्यांचे दोघांचे मतं वेगवेगळे असू शकतात. चायना सेंट्रल बँक सेज क्रिप्टो गेव इम्पिटस टू क्रिएशन ऑफ इट्स सीबीडीसी. तर चायनाने ऑफकोर्स सेंट्रल बँक डिजिटल करन्सी लॉन्च केलेली आहे, ऑलरेडी टेस्टिंग चालू होतं आणि आता रिसेंटली काहीतरी 1 की 2 मिलियन लोकांना त्यांनी व्हाईट लिस्ट सुद्धा केलेलं आहे त्या पर्टिक्युलर करन्सीसाठी. तर त्यांचं म्हणणं आहे की क्रिप्टो करन्सीमुळेच आम्हाला ही इच्छा झाली की आम्ही सीबीडीसी लॉन्च करू. आता हे तर अख्ख्या जगाला माहिती आहे, परत त्यांनी वेगळं स्टेटमेंट द्यायची काही गरज नाहीये की क्रिप्टो करन्सीमुळेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सीकडे आता लोकांचं, बँकांचं आणि गव्हर्नमेंटचं लक्ष जातं आणि ते स्वतःची सीबीडीसी लॉन्च करतील लवकरच. जपान टू रिपोर्टेडली टेक ऍक्शन टू स्क्रुटिनाइज क्रिप्टो ग्लोबली. तर जपानमध्ये ऑलरेडी क्रिप्टो करन्सीज रेग्युलेटेड आहेत आणि क्रिप्टो करन्सीज पेमेंट म्हणून अलाउड आहेत जपानमध्ये. आणि आता जॅपनीज जे रेग्युलेटर्स आहेत ते नवीन रिक्रुटमेंट करतायत जेणेकरून त्यांना वर्ल्ड वाईड प्रॉपरली क्रिप्टो करन्सीजला रेग्युलेट करता येईल. आता याच्यामध्ये हा अर्थ काढू नका की दुसऱ्या कंट्रीज मधल्या एक्सचेंजेसला जाऊन ते रेग्युलेट करतील वगैरे, पण ऍटलिस्ट ते त्यांच्या इंटरनल एक्सचेंजेसला रेग्युलेट करतील आणि स्टेबल कॉइन्स जे आहेत की ज्यांच्या थ्रू परचेसेस आणि सेलिंग होतं जास्त प्रमाणामध्ये फिएट करन्सीपेक्षा, तर स्टेबल कॉइन्सला ते माझ्या मते रेग्युलराईज करून घेतील, त्याच्यावरती काही निर्बंध लागतील. तर बघू पुढे काय होतं, कसं होतं ते. अमेरिका सुद्धा याच दिशेने जाणार आहे बहुधा. टेनेसी सिटी वॉन्ट्स टू ऍक्सेप्ट प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट्स इन बिटकॉइन. तर टेनेसी सिटी जी आहे US मधली, तर त्यांचं जसं आपल्याकडे सिटी सिव्हिक बॉडी असते, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट असते, त्यानंतर फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनल गव्हर्नमेंट असते. तर तसं त्यांच्याकडे सिटी सिव्हिक बॉडी जी आहे तर त्यांना प्रॉपर्टी टॅक्स बिटकॉइन मध्ये ऍक्सेप्ट करायची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. वळूया आपण कॉइन डेस्ककडे. रिपब्लिकन सिनेटर हायलाइट्स बिटकॉइन्स बॅटल इन शेडिंग क्रिमिनल बॅगेज. तर थोडक्यात सुरुवातीला क्रिप्टो करन्सीचा म्हणजे बिटकॉइनचा वापर जो होत होता तो इंटरनेट माध्यमातून काही ना काही वाईट गोष्टी करण्यासाठी होत होता. अर्थात बऱ्याचशा गोष्टींसाठी फिएट करन्सी सुद्धा वापरल्या जातात, पण आपण फिएट करन्सीला त्यासाठी नावं ठेवायला सुरुवात करत नाही. पण इथे आता नावं ठेवली जातात, त्यामुळे मग बिटकॉइनची जर्नी जी आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे बऱ्याचशा एक्सचेंजेसला, वॉलेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सला आणि इव्हन ज्यांचं करिअर क्रिप्टोमध्ये आहे माझ्यासारखे लोक, त्यांना सुद्धा या प्रश्नांना बऱ्याच वेळा सामोरं जायला लागतं. आणि त्यातल्या या रिपब्लिकन सिनेटर साहेबांनी काय केलंय की कुठले तरी उलटसुलट रिसर्च आणले आहेत त्यांनी शोधून, आणि त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन त्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की बिटकॉइन मधून इतके ट्रान्झॅक्शन्स इलिगल होतात किंवा काय त्यांनी तिथे मांडलंय ते डिटेलमध्ये जाण्यात काही अर्थ नाही, पण ते बघायला हरकत नाही, तुम्ही वाचू शकता वाचायचं असेल तर. बट आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट. नेक्स्ट बघूया. ओके, बिटकॉइन हेड्स फॉर वर्स्ट वीकली क्लोज इन ओव्हर अ मंथ. 1 महिन्यामध्ये सगळ्यात खाली गेलेला आहे बिटकॉइन. 31,550 काल थांबला होता फॉल, पण आता त्याच्याही खाली गेलेला होता आणि आय थिंक आता 31,342 वर आलेला आहे. तो भरपूर क्रॅश झाला आहे. आता पुढे काय होतं बघायचं. हाँगकाँग नेक्स्ट टू इश्यू बायनान्स वॉर्निंग. मी म्हटलं तसं की त्यांनी स्टॉक मार्केटचे स्टॉक्स कन्वर्ट करून विकायला सुरुवात केली होती टोकन्समध्ये, त्यामुळे ही सगळी ऍक्शन चालू आहे. हाँगकाँगमध्ये सुद्धा त्यांना नोटिसा बजावल्या जातील लवकरच.
मार्केट ओपन्स बेटिंग दॅट कार्डेनो वोंट रिलीज स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बाय October 1. तर सेकंडरी आणि टर्शरी मार्केट जे मी कायम म्हणतो की प्रायमरी जगात काय होईल याच्यावरती बेटिंग चालतं आणि त्या टाईपचे प्रोडक्ट सुद्धा भरपूर एक्सचेंजेसमध्ये वगैरे नॉर्मल जगातही विकले जातात, सेंट्रलाइज फायनान्समध्ये आणि आता डिसेंट्रलाइज फायनान्स म्हणजे DeFi मध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्याच्यावरती बेटिंग चालू झालेलं आहे की कार्डेनोचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लवकर रिलीज होणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ब्राझील अप्रूव्ह फर्स्ट लॅटम बेस्ड इथिरियम ETF. आपण हे कालच चेक केलं होतं. NGO अनाउन्सेस प्लॅन टू यूज NFTs फॉर फॅमिन विक्टिम्स ऑफ इथिओपिया तिगारे वॉर. तर इथिओपियाच्या इथे जे युद्ध झालं होतं रिसेंटली आणि प्लस तिथे दुष्काळ पण पडला होता, तर तिथलं एक NGO आहे जे NFTs सेल करून तिथल्या ज्यांना म्हणजे जे बळी पडले, जे विक्टिम्स आहेत, ज्यांना त्रास झाला, तर त्यांच्यासाठी काहीतरी फंड्स ते उभे करणार आहेत NFTs विकून. हाँगकाँग बस्ट्स मनी लॉन्ड्रिंग रिंग युझिंग टेदर टू वॉश मिलियन्स. जसं आता मी म्हटलं की स्टेबल कॉइन्स हा मूळ मुद्दा खरं तर झालेला आहे. क्रिप्टोकरन्सीजला आतापर्यंत नावं ठेवली जात होते की वाईट ठिकाणी वापरतात, असं होतं तसं होतं, पण आता हळूहळू समजायला लागलंय की स्टेबल कॉइन्स जास्त प्रमाणामध्ये वाईट गोष्टींसाठी वापरले जातात किंवा इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्समध्ये जास्त करून स्टेबल कॉइन्स वापरले जातात, कारण स्टेबल कॉइन्स सगळ्या एक्सचेंजेसमध्ये जवळजवळ ऍक्सेप्टेबल असतात, पण फियाट करन्सी नसते. तर हाँगकाँगमध्ये पण एक आता मनी लॉन्ड्रिंगची केस होती, तर त्यांनी ते रॅकेटला पकडलेलं आहे आणि आता पुढे काय होतं ते बघूया. ही शांघायची न्यूज 3 दिवस झाले रोज ती दिसतेच आपल्याला. शेपशिफ्ट टू डिझॉल्व कॉर्पोरेट मॉडेल प्लॅटफॉर्म एअरड्रॉप्स फॉक्स टोकन्स टू कम्युनिटी ऑफ युजर्स. तर फॉक्स टोकन म्हणून त्यांचे जे टोकन होते ते त्यांनी डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात केलेली आहे, एअरड्रॉप करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या युजर्सला. आणि शेपशिफ्टचं कॉर्पोरेट मॉडेल जे आहे ते डिझॉल्व्ह करून मला असं वाटतंय की ते प्युअर डिसेंट्रलाइज मॉडेलकडे चाललेले आहेत. ते एखादी डाव सुद्धा म्हणजे डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन सुद्धा रजिस्टर करू शकता, जी पूर्णपणे ब्लॉकचेन वरतून काम करते आणि सगळ्या गोष्टी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट वाटे कन्फर्म्ड असतात, मॅथमॅटिकल प्रिसिजन असतं प्रत्येक कामामध्ये आणि देर इज नो सेंट्रल पॉइंट ऑफ फेल्युअर ऑर अटॅक फॉर एनी मॅटर्स. तर शेपशिफ्ट त्या दिशेने आता वाटचाल करतंय असं वाटतंय. डोजकॉइन को फाउंडर क्रिटिसाइजेस क्रिप्टो वर्ल्ड. ही न्यूज आपण पहिल्यांदाच बघितलेली आहे, परत वाचायची मला गरज वाटत नाही. स्विस स्टेट सेक्रेटरिएट हेल्प्स ब्लॉकचेन इन्क्युबेटर फर्म टू सेट अ बेस इन साऊथ आफ्रिका. तर साऊथ आफ्रिकेमध्ये एक ब्लॉकचेन इन्क्युबेटर आहे, त्यांना साऊथ आफ्रिकेमध्ये सुरुवात करायची होती कामाची, तर स्वित्झर्लंडच्या स्टेट सेक्रेटरिएटने त्यांना हेल्प केली. तर ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये, पण एक इन्क्युबेटर म्हणजे काय असतं की ज्याच्या आपण अप्लाय करू शकतो. जर समजा तुमच्याकडे चांगली क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेनवरची चांगली आयडिया आहे, तर तुम्ही एखाद्या इन्क्युबेटरला अप्रोच करू शकता की मला असं वाटतं की हे काम हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो मी सॉल्व्ह करू शकतो या XYZ प्रकारच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टने किंवा XYZ प्रकारच्या टोकन मॉडेलने, किंवा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम आधी आयडेंटिफाय करा जगातला, मग तुमचं सोल्युशन बिल्ड करा किंवा मग थोडंसं तरी डेमोसाठी तरी बिल्ड करा किंवा मग ऍटलिस्ट कन्सेप्ट पूर्ण प्युरिफाय करून आणि रिफाईन करून रेडी करा आणि मग तुम्ही इन्क्युबेटरला अप्रोच करा. मग इन्क्युबेटर तुम्हाला त्यांच्या बरोबर घेऊन तुम्हाला पूर्ण मदत करणार, डेव्हलपर देणार, तुम्हाला थोडंफार फंडिंग देणार, हवं तर तुम्हाला ऑफिस सुद्धा देतात ते लोक, आणि त्यानंतर जेव्हा तुमचं प्रॉडक्ट रेडी होतं तेव्हा त्याच्यातले एक पर्सेंटेज ते घेतात आणि बरंच म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स आणून देण्यापासून ते पुढच्या डील्स करून देणं, पार्टनरशिप्स फाइंड आउट करणं, सगळ्या गोष्टी इन्क्युबेटरमध्ये होतात. आणि आता साऊथ आफ्रिकेमध्ये एक ब्लॉकचेन इन्क्युबेटर आता फॉर्म झालेला आहे, हा थोडक्यात त्याचा अर्थ. आणि त्याच्यामध्ये हेल्प केलेली आहे स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरिएटने. एपिसोडला पूर्णविराम देण्याच्या आधी एकदा कॉमन मार्केट कॅपला मी रिफ्रेश केलेला आहे आणि प्राइस आपण बघूया पटकन. बिटकॉइन 16 जुलै 2021 संध्याकाळी 6:15 6:15 वाजता होता $31,306. ओके, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. बाय द टिप्स अँड हॉटल. बाय बाय गाईज.